हां सॉरी गाईज. हां कॉम्पेरेटर एरर काढले कॉम्पेरेटरनी. मग परफॉर्मन्स ठीक आहे. एरर झाल्यावरती आता परफॉर्मन्स करायचं आहे. ठीक आहे. परफॉर्मन्स म्हणजे जसं की आता कम्प्युटरमध्ये कोणतंतरी परफॉर्म करायचं आहे. जसं आपण आता ऑर्थोमध्ये बघितलं तर मॅस्टिकेशन, दिस आता परफॉर्मन्स ते येईल नंतर. मग परफॉर्मन्स झाल्यावरती हे सिग्नल सेंड करतील. डेव्हिएशन ऑफ सिग्नल. ठीक आहे. सिग्नल कोणाला जातील? कंट्रोलर याला सिग्नल जातील. म्हणजे बेसिकली हा सीपीयू ब्रेन, इट इज ब्रेन सेन्सरी, आणि हे डेव्हिएशन कंट्रोलरला गेलेत. ठीक आहे. त्याने सिग्नल वगैरे घेतले, रिसीव केले कंट्रोलरनी. मग ते होतील, कंट्रोलर सिग्नल रिसीव केल्यावरती सिग्नल जनरेट करणार. सिग्नल जनरेट कोणाला करणार? ॲक्ट्युएटर याला सिग्नल जनरेट केले. मग हा ॲक्ट्युएटर सिग्नल ॲनालाइज करणार. ॲनालाइज करून कंट्रोल सिस्टमला देणार. अल्टिमेटली कंट्रोल सिस्टम काय आहे? शेवटी ॲट द एंड ऑफ कंट्रोल सिस्टम डिसाईड करते फंक्शन कोणतं परफॉर्म करायचं आहे. पण ॲक्टिवेटर कंट्रोल सिस्टमला इन बिटवीन कपलिंग सिस्टमला पहिलं हे करेल. कपलिंग सिस्टम ऑल्सो कॉल्ड ॲज ॲम्प्लिफायर याला ट्रान्सफर करेल. ठीक आहे. हे झालं तुमचं सर्व सिस्टम इन कम्प्युटर. पण ॲट दी एंड ऑफ, आणि हा कंट्रोल सिस्टमवरती ॲनालाइज वगैरे सगळं फंक्शन वगैरे त्यांनी केलं आहे, तो एक आउटपुट दिलं त्यांनी. ठीक आहे. आणि परत आउटपुट दिल्यावरती हे आउटपुट जाणार कॉम्परेटरला. दिस इज कॉल्ड ॲज क्लोज लूप फीडबॅक कंट्रोल सिस्टम. म्हणजे कमांड दिल्यावरती परत कंट्रोल सिस्टमपर्यंत गेल्यावरती त्यांनी आउटपुट दिल्यावरती आउटपुट परत कॉम्परेटरला ॲक्ट होणार. आता हे मेकॅनिझम ऑर्थोमध्ये ग्रोथ ऑफ मॅन्डिबलमध्ये कसं यूज करायचं? आपण काय बघितलं होतं पहिलं? मग सर्व सिस्टम यूज फॉर ग्रोथ ऑफ मॅन्डिबल. ठीक आहे. याच्यावरून कन्सेप्ट क्लिअर होणार तुमचा. ठीक आहे. पहिले काय सांगितलं होतं आपण? कमांड. इथं कमांड कोण राहील? हॉर्मोन्स. कमांड्स आर हॉर्मोन्स. ठीक आहे. हे हॉर्मोन्स इथं गेलेत. दिस एक्स, आपण एक्स म्हटलं होतं ना, दिस इज हॉर्मोन्स. मग हॉर्मोन्स कोणावरती? रेफरन्स इनपुट. आता रेफरन्स इनपुट इथं कोण राहील रे? रेफरन्स इनपुट राहील इथं मॅक्झिला. म्हणजे मॅक्झिला डिसाईड करतं की मॅन्डिबलची ग्रोथ कशी झाली पाहिजे व्यवस्थित. मॅक्झिला जे पोझिशन असेल, मॅक्झिलाची पोझिशन ऑफ मॅक्झिला डिसाईड करतं की मॅन्डिबलची ग्रोथ कशा प्रकारे झाली पाहिजे. तर इनपुट रेफरन्स काय राहील आपला इथं? रेफरन्स इनपुट काय राहिला? पोझिशन ऑफ मॅक्झिला. ठीक आहे. मग काय सांगितलं होतं आपण? कॉम्परेटर म्हणजे सगळे एरर वगैरे मॅक्झिला आलं तर याच्यात कॉम्परेटर काय राहील? आता मला सांगा, मॅक्झिला पोझिशन एक मॅक्झिला आहे ना, मॅन्डिबलसोबत हे करायचं आहे, तर आपल्याला काय बघावं लागेल? ऑक्लुजनच बघसान ना, तर ऑक्लुजन इज कम्पेरेटर. तर ऑक्लुजन कम्पेरेटर आहे. ठीक आहे. आता सगळे मग परत काय होणार आपल्याला? ऑक्लुजन, मॅक्झिला आणि मॅन्डिबलचं ऑक्लुजन होत आहे. ऑक्लुजन डिसाईड करायचं आहे. तर ऑक्लुजन झाल्यावरती आपण नंतर सांगितलं होतं परफॉर्मन्स. आता परफॉर्मन्स म्हणजे काय? मॅस्टिकेशन.
ऑक्लुजन मॅक्झिला अँड मॅन्डिबल ऑक्लूड होत आहे, ऑक्लुजन होत आहे, तर आपल्याला परफॉर्मन्स काय राहिली तर मॅस्टिकेशन ना. मॅन्डिबल अल्टिमेटली मॅक्झिला अँड मॅन्डिबल तर मॅस्टिकेशनच होईल ना. तर मॅस्टिकेशन कोणाच्या मार्फत होईल, दोन ऑक्लुजन होत आहे मॅक्झिला अँड मॅन्डिबलचं. तर कोणते कोणते, एक तर TMJ मसल्स, TMJ ऑल्सो मसल्स, दे आर द हेल्प्स इन फॉर मॅस्टिकेशन. ठीक आहे. मग मॅस्टिकेशन करायचं आहे आपल्याला, तर मॅस्टिकेशन करायसाठी हा ब्रेनला सिग्नल पाठवेल. इथं काय होतं आपलं कंट्रोलर काय राहील इथं, ब्रेन. दिस इज ब्रेन, कंट्रोलर इज ब्रेन. सेंड डेविएशन, इथं काय सांगितलं, सिग्नल, डेविएट सिग्नल इन द फॉर्म ऑफ सेन्सरी सिग्नल. सेन्सरीच जाईल ना, मॅस्टिकेशन करायचं आपल्याला, तर ब्रेनला हे सांगितलं भाई मॅस्टिकेशन करायचं, सिग्नल पाठवले आपल्याला. मॅस्टिकेशन, बाईट वगैरे, टंग ते प्रॉपर बघायचं आहे आपल्याला. तर डेविएट सेन्सरी सिग्नल पाठवलं ब्रेनकडं, दॅट इज कंट्रोलर. मग ॲक्टिवेटर, आता सेन्सरी ॲक्टिवेटर म्हणजे कोण राहील इथं आता, ॲक्टिवेटर मोटार कॉर्टेक्स म्हणजे सेन्सरी. आता सेन्सरी कंट्रोलर ॲक्टिवेटर परफॉर्म करणार आहे ना, सांगणार आहे ना, ॲक्शन डिसाईड करणार आहे ना, मॅस्टिकेशन करायचं आहे. तर सेन्सरी कन्वर्ट इंटू मोटार सिग्नल, दॅट इज मोटार कॉर्टेक्स. दिस इज ॲक्टिवेटर. मग आपण काय सांगितलं होतं, ॲक्टिवेटर नंतर सांगितलं होतं की आपल्याला हे झालं आहे की मोटार कॉर्टेक्स आपल्याला कन्वर्ट करणार आहे, फिजिकल ॲक्शन करणार आहे. तर मग फिजिकल ॲक्शन कन्वर्ट करण्यासाठी आपण सांगितलं होतं कपलिंग एजंट राहतील इथं, कपलिंग एजंट, दॅट इज ॲम्प्लिफायर कोण राहील, लॅटरल टेरिगॉइड मसल्स. हे लॅटरल टेरिगॉइड अल्टिमेटली हेच डिसाईड करताना की कॉन्डाईलची ग्रोथ फॉरवर्ड आणि हे करायची आहे, फॉरवर्ड आणि डाऊनवर्ड डिसाईड करतं. एवढं तर माहिती आहे ना, फॉरवर्ड आणि डाऊनवर्ड करतं कॉन्डाईल. ठीक आहे. मग कपलिंग एजंट इथं राहील लॅटरल टेरिगॉइड मसल. आणि मग कपलिंग एजंट लॅटरल टेरिगॉइड मसलनी सांगितलं आहे भाई ॲक्शन चालू कर, तर मग हे कंट्रोल सिस्टममध्ये ॲक्ट होणार. कंट्रोल सिस्टम इथं काय राहील आपलं, आपण कशाचं बघतोय, ग्रोथ ऑफ द मॅन्डिबल. दिस इज कॉन्डायलर ग्रोथ. ठीक आहे. कॉन्डायलर म्हणजे कंट्रोल सिस्टम इथं राहील कॉन्डायलर ग्रोथ. आता कॉन्डायलर आपण काय सांगितलं, इट इज अ क्लोज लूप सिस्टम. तर कॉन्डायलर ग्रोथ आउटपुट देईल की व्यवस्थित होतं सगळं. दिस इज आउटपुट जनरेट केला त्यांनी. आणि जनरेट कॉन्डायलर तो कंपेरेटरला सांगितलं होतं, आउटपुट परत आपण कंपेरेटरला देईल. तर कॉन्डाईलने जनरेट केला आहे कंपेरेटरवर. म्हणजे ऑक्लुजन कोणासोबत होत आहे, कॉन्डाईल आणि मॅक्झिला आउटपुट, तरच ऑक्लुजन होणार. तर म्हणून आपण सांगितलं आहे की इट इज अ क्लोज लूप सिस्टम. अल्टिमेटली इट इज अ क्लोज लूप ना, सिम्पल आहे. परत एकदा बघू, काहीच बेसिक नाही आहे. तर सर्व सिस्टम समजलं. सर्व सिस्टम नंतर आपण सर्व सिस्टम ग्रोथ ऑफ द मॅन्डिबलमध्ये कसं यूज करतं. तर ड्युरिंग द ग्रोथ ऑफ मॅन्डिबल द हॉर्मोन्स सेंड कमांड. द कमांड इज hormones. Commands are hormones. Then reference input. This is the position of maxilla. Then position of maxilla. मग कंपेरेटर कोणतं राहील, ऑक्लूड कोणासोबत करेल, ऑक्लुजनच करेल ना अल्टिमेटली. तर कंपेरेटर इज ऑक्लुजन. परफॉर्मन्स काय राहील, काय करायचं आपल्याला, मॅस्टिकेशन और बाईट और मॅस्टिकेशन. परफॉर्मन्स इज मॅस्टिकेशन. कंट्रोलर कम्प्युटरमध्ये CPU असते, इथं ब्रेन. कंट्रोलर इज ब्रेन दॅट रिसीव्ह सिग्नल. ॲक्टिवेटर इज मोटार कॉर्टेक्स विच परफॉर्म फिजिकल ॲक्शन. ॲक्टिवेटर इज motor cortex. And lastly coupling agent which detects or which helps lateral pterygoid muscles which
helps condyle in forward and downward direction, and ultimately control system is growth of condyle. Control system is growth of condyle. This is a very basic concept, condyle. बस आपको दो फ्लो चार्ट कंसेप्ट लिखने हैं. पहले तो आपने बताना है इट इज़ अ सर्वो सिस्टम, इट इज़ अ साइबरनेटिक सर्वो सिस्टम गिवन बाय पेट्रोविक. क्लोज लूप फीडबैक मेथड. अब समझा क्लोज लूप फीडबैक क्यों है, इसको बोलते हैं. इट इज़ अल्टीमेटली अपन क्या कर रहे हैं सर्वो सिस्टम में, इनपुट कर रहे हैं, इनपुट दे रहे हैं, कम इनपुट वो प्रोसेस हो रहा है और आउटपुट जनरेट कर रहे हैं. तो उसमें बेसिक क्या होता है कंप्यूटर के लँग्वेज में, एक कमांड होगा दो जनरेट करना. हां इथं कमांड आपण म्हटलं होतं ना आपण परत नंतर सांगतो. हां कमांड होते, त्यांनी दोन सिग्नल जनरेट केले, रेफरन्स युनिट, कॉम्परेटर. रेफरन्स युनिट कॉम्परेटर एरर डिटेक्ट करणार, एरर काढणार, मग परफॉर्मन्स करायचं आपल्याला. मग परफॉर्मन्स करायसाठी तो सिग्नल जनरेट करणार कंट्रोलरला. इट इज अ CPU. कंट्रोलरला जनरेट करून इट इज अ इलेक्ट्रिक सिग्नल ना विच कन्वर्ट इनटू मेकॅनिकल सिग्नल. तर ॲक्टिवेटर फिजिकल ॲक्शन परफॉर्म करणार. तर परफॉर्म केल्यावरती विथ द हेल्प ऑफ कपलिंग सिस्टम वो कंट्रोल सिस्टमला डिरेक्ट कंट्रोल सिस्टमला हे करणार, ते ॲक्शन परफॉर्म करायला सांगणार. तर अल्टिमेटली कंट्रोल सिस्टम आउटपुट जनरेट करणार, परंतु कॉम्परेटरसोबत कोलाईड होऊन जनरेट करणार आउटपुट. त्याला आउटपुट दिलं आणि म्हणून त्याला म्हणतात क्लोज लूप फीडबॅक कंट्रोल सिस्टम. आता ग्रोथ ऑफ द मॅन्डिबलमध्ये याचं सिस्टमचं कसं हेल्प करतात. तर हॉर्मोन आपण सांगितलं, हॉर्मोन काय झाला कमांड, हॉर्मोन इज कमांड. मग रेफरन्स युनिट पोझिशन ऑफ मॅक्झिला तेच डिसाईड करतं. कॉम्परेटर इज ऑक्लुजन. देन परफॉर्मन्स इज मॅस्टिकेशन. ऑक्लुजन मॅक्झिला आणि मॅन्डिबलचं ऑक्लुजन होऊन मॅस्टिकेशन परफॉर्म करायचं आपल्याला. मग तो सिग्नल्स जनरली सेन्सरी जनरेट करून ब्रेनला कंट्रोलर इज ब्रेन. देन ॲक्टिवेटर इज मोटार कॉर्टेक्स गिव द सिग्नल फिजिकल ॲक्शन विथ द हेल्प ऑफ कम्प्लिक एजंट दॅट इज लॅटरल टेरिगॉइड मसल्स. आणि कंट्रोल सिस्टम इट इज अल्टिमेटली ग्रोथ ऑफ कॉन्डाईल विच ऑल्सो गिव्स आउटपुट टू comparator, that is occlusion with the help of, this is a basic concept. So I think I will share this notes with you. Okay, all the best guys.